हाय हॅलो नमस्कार. कसे सर्व मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी विद्या आणि तुम्ही पाहत आहात विद्याज ब्लॉग या यूट्यूब चॅनल. विद्याज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खोबऱ्याची करंजी. चला आपण आता करूया. चला आता मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला आणि हे 200 ग्रॅमचा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. हा आता आपण कढईमध्ये टाकूया आणि मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवरती 4-5 मिनिटं खोबऱ्याचा खीस भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खसखस, बिया, नंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकू शकतो आपण. मी आता या सारणमध्ये इलायची पावडर टाकते 1 चम्मच आणि आपल्या आवडीनुसार जास्त गोड कमी गोड तर मी इथे 4 ते 5 चम्मच टाकणार आहे. साखर, पिठी साखर. त्यानंतर मी या सारणला मिक्स करून घेणार आहे. आणि आपले हे सारण रेडी झालेलं आहे. आता मी या वाटीने 2 वाटी मैदा घेणार आहे. आता मी इथं थोडंसं मीठ टाकते. आता आपण ज्या वाटीनं 2 वाटी मैदा घेतला त्या वाटीनं आपल्याला तेल घ्यायचं. तुम्ही तूप खात असतील तर तूप पण घेऊ शकता. आणि या तेलाला चांगलं गरम करून घ्यायचं. आता ह्याच्यात गरम कडकडीत तेल टाकायचं. लगेच याच्यात हात नाही घालायचा, चम्मच नाही, याला मिक्स करून घ्यायचं असं. हे बघा याच्यात मिक्स होत आहे. ह्याला असे ह्या पद्धतीने असं या पिठाचे मी 4 गोळे करून घेतले आणि त्यानंतर मी छान प्रकारे गोल गोल मळून घेऊन 4 गोळे करून घेतले आणि त्याच्या 4 चपात्या लाटल्या आणि चपात्यावर साठा. मी तुमच्यासोबत साठ्याची रेसिपी शेअर नाही केली, पण साठ्याची रेसिपी अशी आहे की त्यामध्ये ना डालडा तूप आणि आपण कॉर्नफ्लॉवर किंवा आपलं हे तांदळाचं पीठ रेडी करून त्याच्या चपात्यांवरती आपण साठा म्हणून लावू शकतो. अशा मी 4 प्रकारे चपात्या लाटून घेतल्या आणि एकावर एक साठा लावून मी 4ही चपात्या रोल करून घेतल्या.